ठाण्यात धावत्या लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट तर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ। मुंबईच्या ओशिवरा परिसरात फर्निचर मार्केटला मोठी आग। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू। सोयाबीन खरेदी मुदतवाढीवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव। मुदतवाढ नसल्याचं पणन विभागाचं स्पष्टीकरण। मवियाचं संसदेबाहेर आंदोलन। लाडकी बहीण योजनेमुळे लाडका भाऊ योजना गुंडाळणार। सूत्रांची माहिती। खासगी कंपन्या विद्यार्थ्यांचीही योजनेकडे पाठ। शरद पवार एकनाथ शिंदे आज एकत्र। एकनाथ शिंदेंना पवारांच्या हस्ते महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार प्रदान होणार। कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय अखेर रद्द। शालेय शिक्षण विभागाची माहिती। इंजिनिअरिंगमध्ये नापास विद्यार्थ्यांना मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश। उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचा विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑनचा निर्णय। सरपंच संतोष देशमुखांच्या लेकीनं दिला आज 12वीचा पहिला पेपर। डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून वैभवी देशमुख परीक्षेला हजर। मुंबईत पावसाळ्यापूर्वीच 3 पूल वाहतुकीस खुले। अंधेरीतील गोखले पुलासह विक्रोळी आणि कर्नाल पूलही पूर्णत्वाच्या मार्गावर। ज्येष्ठ साहित्यिक पाचोळाकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांचं निधन। वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।